नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण फ्रीज कशा पद्धतीने डीप क्लीन करावं, जर त्यावरती पिवळट डाग झाले असेल, बुरशी झाली असेल, दुर्गंधी येत असेल तर कशा पद्धतीने साफ करावं ते बघणार आहोत। अगदी तुम्ही वर पासून ते खालपर्यंत बघू शकता की फ्रीजची हालत कशी झालेली आहे। तर हा फ्रीज अक्षरशः 17 वर्ष जुना असा फ्रीज आहे, त्यामुळे त्याची हालत तर नवीन तर एकदम नवी कोरी तर होणार नाही, पण आपण त्याला बदलून टाकणार आहोत। एवढा जबरदस्त असा हॅक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। काही क्लीनिंग टिप्स पण मी शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ तत्पूर्वी तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। अक्षरशः ह्या फ्रीजचे रबर अगदी कडक झालेले आहेत, हे सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने सुटे करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फ्रीजची हालत बघायला गेलं तर क्लीनिंग करायची खरंच खूप गरज आहे। अगदी त्याचे रॅक पासून तर शेवटच्या टोकापर्यंत खूप घाण झालेलं आहे। जी काही बुरशी असते बघा, रॅक असतात, ती बुरशी सुद्धा आपल्याला घालवायची आहे। सगळ्यात प्रथम ज्या दिवशी तुम्हाला फ्रीज स्वच्छ करायचं, फ्रीज आधी 2 ते 3 तासा अगोदर बंद करून ठेवायचं, जेणेकरून जर अशा पद्धतीने सिंगल डोअरचा फ्रीज असेल तर त्यामध्ये भरपूर बर्फ असतो, तर तो बर्फ जो आहे तो वितळेल। त्याचबरोबर त्यामध्ये असणारी जी काही थंडी हवा आहे ती सुद्धा नॉर्मल टेम्परेचर वरती येईल आणि त्यानंतर त्या फ्रीजची पिन काढून आपल्याला हे क्लीनिंग करायसाठी घ्यायचं आहे। तर क्लीनिंग करत असताना हे जे तुम्हाला दरवाजाच्या साईडला रॅक दिसत आहेत, हे रॅक सुद्धा बरेच महिने वर्ष झालेत काढलेले नाहीयेत, तर तिथे बुरशी झालेली आहे। तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणार आहे। बऱ्याचदा जर आपण फ्रीज डीप क्लीन केलं नाही किंवा ते व्यवस्थित ठेवलं नाही तर अशा पद्धतीने घाण साचत चालते आणि नंतर त्याच्या खाली बुरशी येते आणि मग नंतर ते साफ करण्यासाठी नाके नऊ येत असतात। तर सगळ्यात प्रथम मी त्यामधलं जे काही सामान आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे जे काही रॅक आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत। आता जर तुमच्या फ्रीजचं रबर खूप घाण झालं असेल, कडक झालं असेल, तर तुम्हाला जमत असेल तर ते रबर जे आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता। तुम्हाला गरम पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचं आहे। तुम्ही बघणार त्यामधली जी काही घाण असेल ना ती सुद्धा भिजेल आणि जे कडक झाले रबर आहे ते व्यवस्थित होईल। जर तुम्हाला ते नसेल काढता येत तर टेक्निशियनला तुम्ही बोलवू शकता। आता फ्रीज क्लीन करण्यासाठी मी काय केलं आहे तर कोमट पाणी घेतलं आहे, कारण हे फ्रीज खूप घाण होतं म्हणून। त्यामध्ये मी टाकलेलं आहे 1 चमचाभर मीठ। हो, आपण मीठ सुद्धा यामध्ये वापरणार आहोत। मीठ हे क्लिनिंगसाठी खरंच खूप छान असतं। त्यानंतर आपल्याला सेकंड इन्ग्रेडियंट यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा याचं मिश्रण। म्हणजे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। बघा मी काय केलं आहे तर बेकिंग सोडा जास्त घेतला आहे आणि बेकिंग पावडर थोडासाच घेतला आहे। हवं तर तुम्ही इकडे पूर्ण एक इनोचं सॅचे सुद्धा घेऊ शकता। 1 चमचा भरून यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातलेला आहे। त्यानंतर आपल्याला एक लिंबू यावरती टाकायचा आहे। जो आपण टाकला आहे पावडर त्यावरती टाकायचं, त्याची रिएक्शन व्हायला सुरुवात होते। आपण जर यामध्ये बेकिंग पावडर वापरले तर याने काय होतं, जर फ्रीजमध्ये भरपूर दुर्गंधी येत असेल तर ते निघण्यास मदत होते। त्यामुळे इकडे बेकिंग सोडा आपल्याला आवर्जून वापरायचा आहे। एक वेळ बेकिंग पावडर नसेल तरी चालेल, पण बेकिंग सोडा वापरायचा आहे। लिंबामुळे जे पिवळसर डाग झालेले आहेत किंवा दुर्गंधीने जो स्मेल येतो तो निघण्यास मदत होते आणि इकडे निरमा टाकायचा नाही, तर जे डिशवॉश लिक्विड किंवा लिक्विड डिटर्जंट तुम्ही वापरत असणार ते टाकायचं आहे। आता बघा शकता जे रॅक काढला आहे त्याच्या खाली अगदी बुरशीचा थर साचलेला आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, कपडा ओलसर करून घ्यायचा आहे किंवा कोरडा घ्या आणि यामधले जे काही घाण आहे ती पहिले काढून घ्यायची आहे। आता बघा हे घाण काढली आहे तरी सुद्धा हा पिवळा डाग काही जात नाही। हे काढण्यासाठी 2 ऑप्शन आहेत, ते मी समोर सांगणार आहे। आता मी फ्रीज मधली जी काही घाण आहे ती काढून घेतलेली आहे आणि नंतर सरळ मी इकडे रॅक स्वच्छ करण्यासाठी घेत आहे, कारण जोपर्यंत आपलं फ्रीज डीप क्लीनिंग होणार आहे तोपर्यंत हे रॅक व्यवस्थित स्वच्छ होत आहे। तर रॅक स्वच्छ करण्यासाठी मी वेगळं सोल्युशन बनवत नाही आहे, तुम्ही बनवू शकता। मी वेगळे असे व्हिडिओज त्यावरती बनवलेले आहेत। तर मी सरळ काय केलं आहे, एक मग्गा घेतला, त्यामध्ये पाणी टाकून डिशवॉश लिक्विड टाकून आता यावरती टाकून हे घासून घेणार आहे। जर हे फार घाण झाले असेल तर तुम्ही यामध्ये लिंबू वापरू शकता, त्याचबरोबर थोडासा बेकिंग सोडा सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। आणि जर फार घाण झाले असेल तर गरम पाणी घ्यायचं, त्यामध्ये डिशवॉश लिक्विड टाकायचं आणि ते थोडेसे ना ते पाणी यावरती टाकून भिजत ठेवायचं। खूप इझिली क्लीन होतात। तर मी अशाच पद्धतीने बघा व्यवस्थित साफ करून घेत आहे। आणि जेव्हाही तुम्ही फ्रीज ना डीप क्लीनिंग करता तर काय करायचं, हे जे काही रॅक आहेत हे सुद्धा व्यवस्थित सुकवून घ्यायचे, जेणेकरून काय होतं हे ड्राय झाले, व्यवस्थित स्वच्छ झालं, जेव्हा आपण फ्रीज ऑन करतो तर बरेचसे दिवस आपल्याला डीप क्लीन करायची गरज पडत नाही। जर तुम्हाला डीप क्लीनिंग करायची नसेल तर दर हप्त्याभरात ना एकदा फ्रीजच्या आतून आणि बाहेरून एक ओल्या कपड्यांना कधीही पुसून घ्यावं,
जेणेकरून आपल्याला फ्रीजची डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही। आता अशा पद्धतीने जर रॅक असेल तर ह्या रॅकमध्ये हे जे काही रॉड असतात यामध्ये सुद्धा भरपूर घाण होते, तर ती गरम पाणी घेतले ना तर खूप इझिली निघून जाते। पण बऱ्याचदा आता फ्रीजमध्ये ना ग्लासचेच असे रॅक असतात। सो आता मी काय केलं, एकदम सॉफ्ट घासणी घेतली आहे, कारण हा फ्रीज ना खूप घाण झाला होता, त्यामुळे मला घासणीच घ्यावी लागली। पण एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, तारेची घासणी घ्यायची नाहीये, रफ घासणी घ्यायची नाहीये, नाहीतर पूर्ण स्क्रॅचेस पडतील। जी पिवळी घासणी भेटते बघा, ती सॉफ्ट, ती तुम्ही इकडे घेऊ शकता। आता जर पिवळे डाग झाले असेल असे फ्रीजमध्ये तर दोन ऑप्शन करू शकता। पहिलं म्हणजे व्हाईट कोलगेट, तर व्हाईटच कोलगेट तुम्हाला घ्यायचं आहे आणि या डागांवरती लावायचं। आता हा फ्रीज ना 17 वर्ष जुना आहे, मी हा बराच काढायचा प्रयत्न केला, थोडाफार कमी झाला पण पूर्ण निघला नाही। पण जर मी हे वारंवार करत गेले तर हा पिवळा डाग अवश्याने जाणार आहे आणि तुमचा जरसाकच असेल तर निघून जाईल। त्यानंतर मी काय केलं, धुणं टूथब्रश घेतला आणि ते अशा पद्धतीने मी इथून घासून घेते आहे। हे जे काही कॉर्नर आहेत ते मला फ्रीजमध्ये जिथे जिथे पिवळे डाग दिसले मी तिथे ना व्हाईट कोलगेट लावून घेतलं आणि ते 5 मिनिटांसाठी रेस्टिंग टाइम दिला आणि नंतर घासून घेतलं। जर तुम्हाला असं वाटलं की काहीही केलं तरी सुद्धा याचा चिकटपणा ते निघत नाही, तर काय करायचं, स्प्रे बॉटलमध्ये कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये बेकिंग सोडा जे आपण बनवलं आहे ते सगळं करायचं, तो स्प्रे करायचा, फ्रीज लावून घ्यायचा आणि 10 मिनिटांसाठी सोडायचा आणि नंतर घासायला घ्यायचं। तुम्ही बघणार तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल। आता जिथे जिथे मी कोलगेट लावलं होतं ना तिथे अशा पद्धतीने मी घासून घेते आहे, म्हणजे याचा जो काही पिवळसर डाग आहे तो पूर्ण निघण्यास मदत होईल। आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर डाग बघावा तसा निघाला नाही आहे, म्हणजे फक्त 30% निघाला। तर मी इकडे हार्पिकचा वापर केला आहे, तर तुम्ही किचनमध्ये ना एक छोटासा हार्पिक ठेवू शकता। तुम्हाला जर असं वाटत असेल की फ्रीजमध्ये हार्पिक कसं वापरावं, तर मग अशा वेळेस तुम्ही ना सरळ व्हाईट कोलगेट वापरलं तरीही चालेल। यावरती आपण ऑलरेडी कोलगेट लावलं होतं त्यामुळे रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला जर हे अनहायजेनिक वाटत असेल तर तुम्ही सरळ व्हाईट कोलगेटचा वापर करू शकता, पण नंतर आपण हे स्वच्छ असा पाण्याने पुन्हा 2 ते 3 वेळेस पुसून घेणार आहोत, त्यामुळे काहीच असं टेन्शन नाही आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ब्रशने हे घासून घ्यायचं आहे। आता तुम्हाला मी लाईव्ह रिझल्ट दाखवते की हे खालचा कॉर्नर किती घाण झाला होता आणि तुम्ही बघू शकता तो किती व्यवस्थितरित्या क्लीन झाला आहे। जर हा फ्रीज मी अजून 1 ते 2 वेळेस क्लीन केला तर हा पूर्ण व्हाईटमध्ये निघणार आहे आणि एकदम जबरदस्त आहे। मला असं वाटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। आता जेव्हाही तुम्ही फ्रीज डीप क्लिनिंग करत आहात, तुम्हाला जर असं वाटतंय की मला टाइम मिळत नाही ना, तर अशा वेळी जे रॅक आहेत त्याच्यावरती शीट मिळतात, तर व्हाईट कलरच्या किंवा कलरफुल शीटचा तुम्ही वापर करू शकता। त्या शीट जर तुम्ही व्यवस्थित ठेवल्या तर तुम्ही फक्त त्या काढायच्या आहेत तुम्हाला त्या शीट आणि धुवायच्या आहेत। धुवायला पण खूप इझी आहे आणि बस फक्त पुसून घ्यायचं, तुम्हाला अशी डीप क्लिनिंग करायची गरज पडत नाही। जर फ्रीजमध्ये काही सांडलं असेल तर ते तेव्हा साफ करावं, जेणेकरून अशी पिवळसर डाग किंवा बुरशी त्याला लागत नाही। फ्रीजचा जो टॉप वरचा बॉटम असतो तिथे कव्हरचा वापर करावा, जर कव्हर वापरला नाही तर असं चिकट थर जमा होतं। ॲटलिस्ट तुमच्याकडे कव्हर नसेल तर तुम्ही तिथे न्यूजपेपरचा वापर करू शकता। तर इथे वरच्या बाजूने कधीच जास्त हार्ड घासणीने घासायचं नाही, जर तसं केलं ना तर स्क्रॅचेस पडतात। तुम्ही बघू शकता आता दरवाजा उघडून मी इकडे सगळं क्लीन केलंय आणि पांढरं शुभ्र आपलं फ्रीज निघालेला आहे। थोडा जो पिवळा डाग होता तिथे तो बाकी आहे, त्यावरती नक्कीच आपण काम करणार आहोत। हार्पिकने सुद्धा तो अगदी 60% निघालेला आहे, अगदी थोडासा बाकी आहे, हळूवारपणे तो नक्की निघणार आहे। आता फ्रीज तर साफ झालं, पण फ्रीज आपण जिथे ठेवतो ती जागा मात्र खूप घाण होते। सो ती सुद्धा मी काय केलं आहे तर डिशवॉश लिक्विड घेऊन आणि सरळ तारेची घासणी घेऊन ही फरशी सुद्धा घासून घेतली आहे। मला वेगळं असं सोल्युशन बनवण्याची गरज पडली नाही आणि खूप इझिली हे सुद्धा क्लीन झालं। सो अशा पद्धतीने आज मी फ्रीजची डीप क्लिनिंग केलेली आहे आणि टाइल्स क्लीन करण्यासाठी मी हार्पिक किंवा व्हाईट कोलगेट किंवा डिशवॉश लिक्विडचा वापर करत असते। डिपेंड असतं, जर ते खूप घाण झालं असेल तर मग मी हार्पिकचा वापर करत असते। तुम्ही बघू शकता सिलेंडर जवळ सुद्धा भरपूर घाण झालेला आहे, तिथे सुद्धा जर हार्पिक टाकलं, आपल्याला जास्त कष्ट करायचे नसेल तर खूप इझिली आपण हे क्लीन करू शकतो। हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा। आता तुम्ही बघू शकता फरशी मी तुम्हाला लाईव्ह दाखवते किती क्लीन निघाली आहे। अशा पद्धतीने जर आपण साफ करत राहिलो तर आपल्याला जास्त डीप क्लीन करायची गरज पडत नाही, हार्डवर्क करायची गरज पडत नाही, फक्त रोजचे 5 ते 10 मिनिटं द्यावी लागतात। मी रॅक सुद्धा व्यवस्थित लावून घेतलेले आहेत। आता मी रॅक सुकवण्यासाठी पहिले काय केलं तर अशा पद्धतीने ठेवला आणि नंतर लावून घेतले आहेत आणि नंतर तुम्हाला दाखवलेत। सो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, या व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा। चला बाय।